पंढरपूर कॉरिडॉरला व्यापाऱ्यांचा विरोध का आहे, त्यावर प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय आहे आणि शिरूर इथल्या काठापूर इथल्या पुलाच्या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप का घेतलेला आहे, या दोन्ही बातम्या आपल्याला सविस्तर समजून घ्यायच्या आहेत। चला सुरुवात करूया जनता रिपोर्टरला। सुरुवातीला बातमी पंढरपुरातून। पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होणार आहे। पंढरपूरचा त्यामुळे कायापालट होणार आहे। विविध सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतील। मात्र नागरिक आणि व्यापारी मात्र संभ्रमामध्ये आहेत। मंदिर परिसरातील 700 कुटुंब या कॉरिडॉरमुळे बाधित होत आहेत। त्यामुळे व्यापाऱ्यांनी कॉरिडॉरला विरोध केलाय। एकीकडे शासन प्रशासन पंढरपूर कॉरिडॉरला मूर्तरूप देण्यासाठी पावलं उचलत असताना दुसरीकडे मात्र पहिल्यापासूनच मंदिर परिसरातील स्थानिक नागरिक व्यापारी यांनी पंढरपूर कॉरिडॉरला प्रखर विरोध केलाय। मोर्चा आंदोलन सभा निवेदन याद्वारे वेळोवेळी नागरिकांनी विरोध दाखवलाय आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय। एवढंच नव्हे तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रालयातील बैठकीत पंढरपूर कॉरिडॉरचे संकेत दिल्यानंतर हा विरोध शिगेला पोहोचला होता। पंढरपूर कॉरिडॉरला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील 700 कुटुंब बाधित होणार असून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होणार आहे। स्थानिक नागरिक व्यापाऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा सुद्धा काढला होता आणि हा कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी केली होती। दरम्यान कॉरिडॉर अवश्य करा, तो झाला पाहिजे, मात्र घरं वाडे आणि मठ पाडून करू नका, अशी सुद्धा मागणी इथल्या स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी केली आहे। तर इथला आढावा सुरुवातीला घेतलेला आहे तो पाहूयात। नेमकी परिस्थिती काय आहे ती समजून घेऊयात। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी, तो पाहूयात। मी सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात उभा आहे, मंदिरासमोर उभा आहे। आपण पाहत असाल की मंदिर परिसरातील प्रासादिक दुकानं आहेत। पंढरपूर कॉरिडॉरला इथल्या व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे, कारण पंढरपूर कॉरिडॉरमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होणार आहे आणि म्हणून पंढरपूर कॉरिडॉर आम्ही कसल्याही परिस्थितीत होऊन देणार नाही अशी भूमिका इथल्या व्यापाऱ्यांनी घेतलीच आहे। पण त्याचबरोबर 700 कुटुंब बाधित होणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी घेतलेली आहे। सभा चर्चा निवेदने आंदोलनं याद्वारे तर पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि इथल्या राजकीय नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही पाहूयात। प्रशासन, थोडक्यात प्रशासन किंवा महसुली प्रशासन जे आपल्याकडे कलेक्टर प्रांत आणि तहसीलदार हे दादांत फसवते, लोकांना फसवते, सरकारला फसवते। आणि हे सरकार प्रशासन जे आम्ही ज्याला कलेक्टरला आम्ही सरकार म्हणतो की ते फसवत आहेत। ते म्हणतात जनतेचा पाठिंबा आहे। कलेक्टर साहेबांनी मे महिन्यामध्ये मिटिंगा घेतल्या होत्या, 100 लोकांचे बंच करून 6-17 मध्ये मिटिंगा घेतल्या होत्या। त्यामध्ये 90% अधिक लोकांनी विरोध दर्शवला होता। तरी सुद्धा ते म्हणत होते की सहमत आहेत। त्याचबरोबर लोकांनी सह्याचं निवेदन दिलं तरी त्यांचा हे काहीच आहे, सहमत आहेत। शेवटी आम्ही माहितीच्या अधिकारात मागवल्यावर आम्हाला असं कळलं किंवा जनतेला असं कळलं 90% लोक विरोधात आहेत। त्यानंतर पुन्हा एक आम्ही अभिरूप मतदान घेतलं याच ठिकाणी की खरोखर कॉरिडॉरला पाठिंबा आहे का विरोध आहे। यामध्ये जवळजवळ 95% लोकांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवला आहे। म्हणून आमची ही जीव तोडून कळकळीची विनंती आहे, कॉरिडॉर सरकारी जागेवर पर्यायी जागेवर करावा। आम्ही अनेक त्यांना पर्याय दिलेले आहेत। कॉरिडॉर म्हणजे आता काही ठिकाणी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सरकार इंडस्ट्रियल कॉरिडॉर डिक्लेअर करतं। कॉरिडॉर शब्दाला सुद्धा असे बरेच अर्थ आहेत। कॉरिडॉर म्हणजे रिकामी जागा सुद्धा होतो। कॉरिडॉर म्हणजे 2 मोठ्या सिटीजना इंडस्ट्रियल एरिया म्हणून डिक्लेअर करणं सुद्धा होतं। नक्की कॉरिडॉर करणार म्हणजे काय करणार हे सरकारने सांगणं खूप गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, सरकार कॉरिडॉर केल्यानंतर लोकांना कॉम्पेन्सेशन कोणत्या स्वरूपात देणार आहे ते सुद्धा सरकारने आजपर्यंत सांगितलेलं नाही। त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे। इथं पूर्वी सरकारी योजनांमध्ये अनेक मास्टर प्लॅन राबवले गेले, पण त्याची देखील नीट कॉम्पेन्सेट लोकांना केलं गेलेलं नाही, त्याची नुकसान भरपाई नीट दिली गेलेली नाही। अनेक दुकानदारांची पोटं ही त्यांच्या दुकानावर आहेत। अनेक घरांमध्ये वारकरी भरून लोक स्वतःची गुजराण करतात। अशा वेळेला आपलं उत्पन्नाचं साधन गेल्यानंतर सरकारकडनं आपल्याला काय मिळणार आहे किंवा आपलं घर पाडून सरकार नक्की इथं काय उभं करणार आहे हे कळणं खूप गरजेचं आहे।
तर सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुरराव यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे, तीही ऐकूयात. पंढरपूर कॉरिडॉर बाबत वेगवेगळ्या भूमिका आहेत, मतं आहेत, विचार आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया. आपल्या समेत सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव आहेत. गणेशजी, मला सांगा, पंढरपूर कॉरिडॉर तुमची काय भूमिका आहे? व्हावा ना व्हावा, नेमकी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका आहे? भाविकांच्या हितासाठी देवाला येणाऱ्याची संख्या वाढत आहे. पंढरपूरचा विकास झाला पाहिजे. शहराची गर्दी पाहता स्थानिक वारकरी विकास झाला पाहिजे, पण स्थानिक नागरिक ह्यांना त्यांची घरं दारं पाडून किंवा त्यांना रस्त्यावर आणून कॅरडॉर झाला नाही पाहिजे. पण जिथं दोघांचं पण समन्वय करून त्यातनं काहीतरी मध्य काढून त्या नागरिकांना विश्वासात घेऊन कॅरडॉर झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पंढरपूर कॉरिडॉर बाबत जर अन्याय होत असं वाटलं तर तुम्ही रस्त्यावर उतरणार का? पंढरपूर कॅरडॉर बाबत अन्याय दिसला किंवा सरकारचा जोर वाढाला तर एक पंढरपूरकर म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही आमच्या ताकदीनं कॅरडॉरला विरोध करणार आहे. या दोन्ही भूमिकाच्या अनुषंगाने शासन आणि प्रशासन यांना तुम्ही काय आवाहन कराल? शासनानं सर्व संबंधित बाधित जी लोक आहेत राजकीय पुढारी न घेता त्यांच्याशी चर्चा करून काय त्यांचे मत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेऊन त्यांना योग्य न्याय दिला, त्यांची संमती असेल त्यांचं घर द्यायला, तर आमची पण काय हरकत नाही. पण तुम्हाला द्यावंच लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला इथं बुलडोझर फिरवू, तुम्हाला हाकलून लावू, अशी शासनाची भूमिका तर असेल तर आम्हाला सुद्धा एक नागरिक, एक माणुसकी म्हणून त्या लोकांच्या पाठीमागे आम्हाला उभं राहावं लागेल. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी जी भूमिका मांडली त्या अंतर्मुख करते, खूप काही सांगून जाते. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले आहेत. संतोष, नेमकी या कॉरिडॉर बद्दल नेमकी माहिती इथल्या सर्वसामान्य पंढरपूरकरांपर्यंत नेमकी कशी गेलेली आहे, ज्यामुळे त्यांचा हा विरोध होतोय? नेमकी काय माहिती या नागरिकांना मिळाली आहे? पंढरपूर कॉरिडॉरचा मी जेवढा अभ्यास केला, बाधितांना भेटलो, प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटलो, माहिती घेतली, सखोल माहिती घेतली, त्यावरून दोन गोष्टी समोर येत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पंढरपूरला वर्षाला 1 कोटी भाविक भक्त येतात. आषाढीला 20 लाख भाविक भक्त येतात, कार्तिकीला 15 लाख भाविक भक्त येतात, महिन्याच्या अवधीला 1 लाख भाविक भक्त येतात. पण आणि ते भाविक भक्तांची जी गर्दी असते, जी मांदियाळी असते, ती मंदिर परिसरात पाहायला मिळते. आणि येणारे भाविक आणि मंदिर परिसराची सोयीसुविधा यांचा कुठेही ताळमेळ बसत आहे, सोयीसुविधा कमी पडतायत. दुसरी महत्वाची गोष्ट, मंदिर परिसरातले जे रस्ते आहेत ते खूप अरुंद आहेत. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिर परिसरातले जे मठ, घरं, त्यानंतर वाडे आहेत ते खूप जुने आहेत. आणि म्हणून सोयी सुविधांबरोबरच भाविकांचा सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस समोर येत आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा जो प्रोजेक्ट आहे हा व्हावा, असं एक प्रकारचे सकारात्मकता समोर येत आहे. कारण तिन्ही कारणामुळे समोर येत आहे. असं जरी असलं तरी दुसरीकडे मंदिर परिसरातील 700 कुटुंब बाधित होणार आहेत. व्यापारी जे आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. आणि म्हणून यांना त्यांचा तीव्र विरोध आहे. त्यांना म्हणायचं आहे, त्यांची भूमिका आहे, आमचा कॉरिडॉरला विरोध नाहीये, तुम्ही कॉरिडॉर करा, पण आमची घरं उद्ध्वस्त करू नका. आमचे घर उद्ध्वस्त करून आम्ही ते करून देणार नाही. पण इथं ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केला, शासनाच्या जागी बरोबर भूमिका मांडते आणि बाधित आणि व्यापारी पण भूमिका मांडतायत. तर कुठंतरी समन्वय साधून हा कॉरिडॉर होणं किंवा हा विकास होणं गरजेचं आहे. बरं, संतोष, 700 कुटुंब, दुकानदार, व्यापारी हे बाधित होत आहेत, तर या 700 कुटुंबासोबत, व्यापाऱ्यांसोबत सरकारनं काही संवाद साधलेला आहे? या दोन प्रभागांमध्ये संवाद झालेला आहे दोघांमध्ये? प्रशासनाने संवाद साधलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 1 सोडून 2-3 बैठका घेतलेल्या, त्या बैठकीत त्यांची भूमिका ऐकून घेतलेली आहे. कॉरिडॉर का गरजेचं आहे, आम्ही का करणार आहे हेही सांगितलेलं आहे. मात्र व्यापारी म्हणतात की तुम्ही कॉरिडॉर केल्यानंतर आमचा उदरनिर्वाहाचं काय, आमच्या रोजीरोटीचं काय. बाधित म्हणतात की 1982 साली इथं मास्टर प्लॅन झाला होता मंदिर परिसरात. ते जे बाधित आहेत त्यांना कुठलीही गोष्ट, ना जमीन मिळाली, ना मोबदला मिळाला, ना इतर गोष्टी मिळाल्या. त्यांची जी अवस्था झाली तीच आमची अवस्था होणार आहे आणि आम्ही कुठं जायचं. आणि त्यामुळे मी सुरुवातीला जे म्हणालो की शासन प्रशासन आपल्या जागी बरोबर आहे आणि बाधित आणि व्यापारी सुद्धा आपल्या जागेवर बरोबर आहेत.
आता गरज आहे पंढरपूर कॉरिडॉर भाविक भक्तांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या सोयीसुविधेसाठी तर दोन समन्वय साधून एक सुंदर मार्ग काढणं आता गरजेचं आहे. ठीक आहे कारण संतोष, दोन्ही तुम्ही गोष्टी असेच महत्त्वाच्या जोडलेले राहा. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. आपल्या सोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी सुद्धा जोडलेले. जयकुमारजी, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत. एकतर व्यापाऱ्यांचा विरोध आहे, काही जण म्हणतात कॉरिडॉर व्हायला पाहिजे आणि कॉरिडॉर झाला तर पंढरपूरचा विकास सुद्धा होईल. मात्र आता प्रशासनासमोर पेच निर्माण झालेला आहे की व्यापाऱ्यांचा विरोध डावलून हा कॉरिडॉर होणं शक्य नाहीये. तर आता मध्यम भूमिका तुम्ही कशी घेणार आहात? काय नेमका संवाद साधणार आहात? पहिल्यापासून माननीय मुख्यमंत्री मोदयांची भूमिका आहे हम्म, की स्थानिकांना विश्वासात घेऊन स्थानिकांचं समाधान झाल्याशिवाय हम्म, कॉरिडॉर होणार नाही. कॉरिडॉर करणं ही आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे की प्रचंड मोठ्या भाविकांचा संख्या वाढते. दिवसेंदिवस भाविक खूप मोठ्या संख्येने येत आहेत. हो, पायाभूत सुविधावर खूप मोठा प्रेशर आहे. हम्म, खूप मोठा ताण पडतोय. लोकांची व्यवस्था लावणं, लोकांना सुरक्षा देणं. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की गर्दीनं काही भयानक परिस्थिती निर्माण होण्याचे प्रसंग अनेकदा आले. आणि याला कुठं गालबोट न लागता हम्म, आणि पंढरपूरच्या वैभवात भर टाकणारा, पंढरपूर शहराचा विकास करणारा भव्य दिव्य असा एक कॉरिडॉर उभा करणं, मंदिर परिसराचा विकास करणं आणि हे करत असताना व्यापारी बांधवांचे तर अन्याय चुकूनच होऊ देणार नाही. हम्म, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी क्लिअर सांगितले की त्या ठिकाणी आपण व्यापाऱ्यांच्यासाठी आता ज्यांची दुकानं आहेत त्या ठिकाणी त्यांना आपण दुकानं आपण देणार आहोत हम्म, आणि त्याचा मोबदला आपण खूप सर्वोत्तम म्हणजे लोकांचं समाधान होईल हम्म, अशा पद्धतीचा मोबदला देण्याचं मुख्यमंत्री मोदयांनी कबूल केलेलं आहे. जी, पण ते असं की बहुतांश व्यापाऱ्यांची सहमती आहे, काही व्यापारी बांधवांचे अजून काही गैरसमज आहेत, हम्म, त्यातूनही मार्ग निघेल. जी, परंतु शेवटी एक आहे की आपण बघितलं की अयोध्येचा विकास झाला. हो, आज अयोध्येमध्ये केवढ्या मोठे भाविकांची संख्या आली आहे. हो, हो, उज्जैनचा विकास झाला. उज्जैनमध्ये केवढी मोठी भाविकांची संख्या आज आहे. हो, त्या भागाचा झालेला विकास आपण सगळेजण पाहतोय. हम्म, काशीचे विश्वेश्वराचा विकास झाला, तिथं कॉरिडॉर झालं, तिथला विकास बघतो आपण, हम्म, तिथे भाविकांची संख्या बघतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांसाठी पंढरपूर ही आपली सगळ्यांची अस्मिता आहे हम्म. आणि या पंढरपूरचा विकास व्हावा ही माननीय मुख्यमंत्री मोदी यांची जी, भूमिका मात्र आहे. जयकुमारजी, विकासाला विरोध नाहीच आहे, विकास व्हायलाच हवा पंढरपूरचा. मात्र जर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा जर या व्यापाऱ्यांमध्ये जर गैरसमज असेल तर नेमका विसंवाद कुठे आहे? व्यापाऱ्यांमध्ये इतका गैरसमज का आहे अजून, जर आश्वासन दिले तरी सुद्धा? आपण ऐकून घ्या की व्यापाऱ्यांच्या सोबत काय बैठका झालेल्या आहेत, अजून काय बैठकांची आवश्यकता आहे, अजून काय चर्चा होण्याची आवश्यकता आहे. हम्म, आपण एवढ्या टोकाला लगेच जाण्याची आवश्यकताच नाही आता. हम्म, हम्म, अजून त्याची प्रत्यक्षात कारवाई, प्रत्यक्षात काम चालू होणं, प्रत्यक्षात अधिग्रहण चालू होणं या गोष्टीला खूप वेळ आहे अजून. हम्म, हम्म, व्यापारी बांधवांशी चर्चा करायला वेळ आहे, त्यांचं समाधान करायलाही वेळ आहे. हम्म, तर सगळ्यांशी चर्चा होईल आणि त्यातून मार्ग निघेल. असं कुणालाही नाराज करून किंवा कुणाचा व्यवसाय बंद करून कॉरिडॉर व्हावा अशी कुठलीही भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांची नाही. हम्म, तर आपल्या सगळ्यांसाठी आपण असाल किंवा आपल्या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आहे, हम्म. पंढरीच्या नगरीचा विकास व्हावा हे सगळ्यांची भावना आहे. हो, नक्कीच. त्यामध्ये कुठेही शंका नाही. वारकऱ्यांची भावना तीच आहे. हो, आणि तिथे एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की अयोध्या किंवा ज्या ज्या ठिकाणी असा कॉरिडॉर झाली, विकास झाला, तिथल्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली. हो, तिथे येणाऱ्या भाविकांची संख्या अयोध्येत बघतो आपण काय कोटींनी भाविक येतात. हम्म, हे समजून घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी. जी, की काही ठिकाणी विरोध होता, थोडाफार लोकांची समजूत काढली, लोकांना सोबत घेतलं, आज लोक खुश आहेत सगळे. जी. अशी काही अडचण नाही. जी. मात्र जयकुमारजी, हे व्यापारी 82चं एक उदाहरण देतात की त्यांचं अजून पुनर्वसन झालेलं नाहीये. नेमकं काय प्रकरण आहे 82चं? आता 82च्या प्रकरणाची मला काही फार माहिती नाही, हम्म, परंतु काय इश्यू आहेत मी समजून घेईन. हम्म, पण मी खात्रीने या बाबतीत मात्र कॉरिडॉर बाबतीत सांगतो की इथं कुठलीही अडचण येणार नाही. हम्म, आणि आपण मंदिर बांधचं काम करत असताना, परिसराचं काम करत असताना आपण पहिले व्यापारी संकुल बांधतोय हम्म, हम्म. आणि त्यांना त्यांची जागा, त्यांना जेवढी आवश्यक आहे त्यांच्या व्यवसायाची जागा आपण त्यांना देतोय. बरं, कुठली शंका कुशंका घेण्यासारखी परिस्थितीच नाही त्यामध्ये. जी. मात्र जयकुमारजी, मंदिराच्या आसपास तितकी जागा आहे की ज्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचं पुनर्वसन होऊ शकेल? हो, बिलकुल. त्याच ठिकाणी व्यापारी आहेत ना आता. हम्म, हम्म, त्याच ठिकाणी व्यापारी आहेत. हम्म, तेव्हा त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, काही अडचण नाही. पण एक लक्षात घ्या की प्रचंड मोठा भाविकांचा ताण, हम्म. पंढरपूरची सुरक्षा पण महत्वाची आहे, वारकऱ्यांची बरोबर सुरक्षा, आहे. भाविकांची सुरक्षा हे महत्वाचं आहे. हे आपण बघितलं पाहिजे. हो, अनेकदा असे प्रसंग निर्माण झाले की
खूप भयानक परिस्थिती होती. त्या परिस्थितीचा सामोरं जात असताना कायदा सुव्यवस्थेचा आणि पोलिसांना प्रचंड मोठा ताण पडतो. प्रशासकीय व्यवस्थेवर ताण असतो. आणि पंढरपूरला बघतो आपण खूप वर्षातून 3-4 वेळा आषाढी यात्रा असतात, बाकीच्या यात्रा असतात आणि यात लोकांची संख्या खूप मोठी असते. आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. परिस्थितीनुसार तेव्हा येणाऱ्या वारकरीची संख्या, आज येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000, आता 28-30 लाखावर वारकऱ्यांची संख्या गेली एका दिवसाची. या गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजे सगळ्या. आणि ही आवश्यकता आहे ही आपण जाणून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. जयकुमारजी, शेवटचा प्रश्न. इतके आश्वासन देऊन सुद्धा हे व्यापारी आंदोलन करतायत, मोर्चे काढतायत. तुम्ही या आंदोलकांना नेमकं आता काय आश्वासन द्याल, काय आश्वस्त कराल? नाही, आम्ही व्यापारी बसू, त्यांची भूमिका समजावून घेऊ, त्यांचं समाधान करू आणि एक समजून घ्या की ज्याचा व्यवसाय ज्याला वाटतं व्यवसायाबद्दल भीती, त्याची भावना साहजिक आहे. आम्ही त्या भावनेचा अनादर करतच नाही. पण त्यांच्या सोबत चर्चा करूनच त्यांचं समाधान करून मार्ग काढायचं. ठीक आहे. जयकुमारजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. संतोष, नेमकी आता या व्यापाऱ्यांची भूमिका काय आहे, काय नेमकं म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं, अगदी थोडक्यात? व्यापाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये होऊन देणार नाही. आता नामदार साहेब आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बोरे साहेबांनी त्यांची भूमिका जर व्यापाऱ्यांना समजून सांगितली, पटवून दिली आणि त्यांच्या पुनर्वसनाचा जर त्यांनी शब्द दिला तर मला वाटत नाही की व्यापारी त्यांना विरोध करतील. आणि स्थानिक नागरिकांना सुद्धा मोबदल्याचा विषय जर त्यांनी सांगितलं तर ते पण सहकार्य करतील असा एक अंदाज आहे. ठीक आहे. संतोषजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तर जनता रिपोर्टरच्या या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.